ते म्हणतात ना, शेती विकायची नसते आणि पराठी जळायची नसते, ते जमिनीमध्ये गाडून त्याचं उत्तम खत तयार करत असते. ते पूर्ण प्रोसेस आज आपल्या वावरामध्ये आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. म्हणून तुमच्या भावाला फॉलो करून घ्या आणि ब्लॉग पूर्ण पहा. शेतकरी मित्रांनो, आपण दरवेळेस काय करतो की आपली कापूस जे आहे ते पूर्णपणे मेंढराला देऊन देतो, चारून घेतो, मोकळी करतो, नंतर चिमट्याने, विपासने किंवा एक्क्याने पाडून ते पेटून देतो. परंतु यावेळेस आपण आपल्या एका वारामध्ये पराठी पेटून न देता ते पूर्णपणे जमिनीमध्ये गाडून घेत आहे या कापूस कुटी मशीनच्या द्वारे. कारण जर आपल्या वावरामधून एक चांगलं रेकॉर्ड ब्रेक दमदार उत्पादन आपल्याला पाहिजे असेल तर जमिनीमधले जीवाणू हे जिवंत ठेवणं फार गरजेचं आहे. आणि जीवाणू तेव्हाच जिवंत राहतील त्यांना त्यांचं खाद्य भेटेल. आणि त्यांचं खाद्य काय? शेणखत, वाळलेला पालापाचोळा, गांडूळ खत, वर्मी कंपोस्ट, जीवामृत. आणि म्हणून आपण हे कापूस पूर्णपणे बारीक करून आता जमिनीमध्ये गाडून घेत आहे, जेणेकरून आपल्या जमिनीमधले जीवाणू सक्रिय होतील, आपल्या जमिनीचा पोत सुधारेल, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढेल आणि आपली जमिनीची उत्पादन क्षमता ही वाढेल. हे सर्व केल्यामुळे आपलं उत्पादन हमखास वाढेलच, परंतु एक चांगलं खत आपल्याला भेटेल कमी पैशामध्ये. याबाबत सविस्तर व्हिडिओ आपल्या शेतीमित्र रोशन युट्यूब चॅनलवर लवकरच येणार आहे. तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.